हाय एव्हरीवन. तर मी कालच्या दिवसामध्ये बनवलेला हा आहे 2 किलोचा केक. आणि हा केक बनवता बनवता कस्टमरने एवढं इरिटेट केलेलं आहे ना की बोलायचं काही कामच नाही. पहिल्यांदा एक ऑर्डर दिली 1 किलोची, त्याच्यामध्ये नंतर चेंज केला. पहिले एक तर चेंज केला नाही लवकर, तोपर्यंत माझं अर्धं काम केकचं रेडी झालं होतं आणि 1 किलोचा हायटेड केक पाहिजे होता आणि परत नंतर 1.5 किलोचा हा केक दिलेला आहे. ठीक आहे, तर कम्प्लिटली 3 वाजता. तर नंतर मग परत मी हा केक बनवायला सुरुवात केली. परत हा केक मी स्पॉन्ज ओव्हनमध्ये बेक करायला ठेवला. तर लाईट गेली, परत तो काढला ओव्हनमधून आणि नंतर तो गॅसवर बेक केला. त्याच्यामुळे आणखीनच वेळ गेला आणि लाईट नसल्यामुळे तर अजून खूप वेळ गेला. तर नंतर डिझाईन कस्टमाइज डिझाईन आहे, तरी पण नंतर ते हे करा ते करा, मग असा करा तसा करा. अरे बापरे, एवढे कस्टमर इरिटेट असतात काय 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 की शिकवतच राहतात, असं करा तसं करा. ठीक आहे, तर हा आहे रेसिंग कार केक 1.5 किलोचा आणि कंटिन्यू कस्टमर ती ऑर्डर घेते माझ्याकडून आणि दरवेळेस नावं ठेवते की तो चांगला नाही लागला, ह्यावेळेस चांगला बनवा, तो चांगला नाही लागला, ह्यावेळेस चांगला बनवा. अरे बापरे, चांगला लागत नाही तर केक घेता कशाला मग? आणि डायरेक्ट आपण नाही तर बोलू शकत नाही त्यांना, कारण ऑर्डर आपल्याला भेटत असते. कारण कसं आहे, त्यांना आपल्याला माहिती आहे की केक चांगला लागला म्हणूनच ते आपल्याकडे परत ऑर्डर घेत आहे. ठीक आहे, तर हा रेसिंग कार केक आहे. हा ग्लॉसी प्रिंटपासून बनवलेला आहे 2 टायरचा. ठीक आहे, तर हे 2-2 तास मी केकचे जे हे बेस आहेत, म्हणजे खालचा 1.5 किलोचा वरचा अर्धा किलोचा बनवून आधी वेगवेगळे सेट करून घेतलेले आहेत. तर व्हिडिओमध्ये पाहता त्याप्रमाणे. तर तुम्हाला असे कस्टमर भेटतात का? भेटत असतील कमेंट करून नक्की सांगा, कारण मला असे कधीतरीच भेटतात. काही काही लोकांचे तर काहीच कंप्लेंट वगैरे काहीच नसतात, डायरेक्ट ऑर्डर देतात ना डायरेक्ट घ्यायलाच येतात, नो एक्सक्यूजेस. ठीक आहे, असे कस्टमर असतात काही काही इरिटेटिंग. ठीक आहे, तर हा कार थीम केक आहे, पण ही वरची कार आहे ती मला वाटते की अशी उलटी होते, म्हणून मी नंतर ती काढून त्याच्यावरती जी टॉय कार आहे ती लावलेली आहे. तर प्रिंटमध्ये ती बरोबर आलेली नाही आहे. ठीक, तर ग्लॉसी प्रिंट करताना पण खूप व्यवस्थित लक्ष देऊन करावे लागतं. आता इथं 4 नंबर. ठीक आहे, आणि मेन पॉईंट म्हणजे बड्डे तिच्या मुलाचा नव्हता, बड्डे होता तिच्या नंदेच्या मुलाचा. त्याच्यामुळे ऑर्डर देऊ की नाही, केक बनवू की नाही असा प्रश्न पडला असेल बिचारीला. त्याला आपण तरी काही करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर नंतर हा पूर्ण केकचा जो बेस आहे तो पूर्ण कवर केलेला आहे. त्याच्यावरती ते रोडवरती पट्टे असतात त्या पण व्हाईट काढलेल्या आहेत. ठीक आहे, आणि एवढी घाई झाली, फोटो पाठवा एक तर ऑर्डर दिली लेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया.